झाला भो पहिला स्पर्श गंगाला. तर रामराम मंडळी, आपण चाललोय आता गंगात आंघोळ करायला. आहे गारवा पाणी. अरे बाप, गारे गोठलंय मारणच. चला पुढं थोडं. या इथं वा, या साखळीला जरा, त्या साखळीला जरा, रिकाडच्या दारा मग दारा. या 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 या, मस्त लांब जाते जरा. हळूहळू उतरा खाली. डुबकी घ्या चांगली एक मस्त. हा, डायरेक्ट हिमालयामधून येऊ राहिली गंगा. हाँ किधर बीच में नहीं जाने वाला? नहीं, ये जहाँ भैया खड़े, दो ही मिनट में, 2 ही मिनट. डुबकी घ्या बाबा, डुबकी घ्या, डुबकी घ्या. त्याला नका सोडू, त्याला धरून ठेवा. नको नको, तसं नको. बसा खाली, बसा ना, बसा खाली, बसा. गार गार पाण्यात मस्त पैकी. झाली अंघोळ. ओढीत ना. घ्या मस्त डुबक्या आता. घेतली मी दिसून येत थोड्या. येऊ का? हा. अरे पुढं ओढीत काय म्हणतात, ओढीत नाही. हा ओढीत मग तिथं म्हणलं नको नको, तिकडं नको हे करून. अरे नाही नाही, ओढीत वेट कर. ओढीत बस बस बस, ये ते ओढत असते पाणी. हर हर गंगे, हर हर गंगे. हा, इकडं वय, इकडं वय, इकडं वय. बस या. इथं जितकं बेकार वाटत. कपडे उचल. बघ इथं सगळे जण आंघोळ करून राहिले इकडं मस्त पैकी. दादा एक घ्या डुबकी, अजून कपडे घाल ना बस. फ्रेशच झाली अकल डुबकीत. झोपच उडली सगळी. आता निघलोय आपण पुढच्या प्रवासाला. लवकरात लवकर आपल्याला पोचायचंय वरती. सोनप्रयाग लागतं. आपण पोहोचलो का? आता 5च वाजलेत. कोण म्हणन का 5 वाजले ते बघा. किती मस्त वातावरण आहे. ऑफकोर्स मी आता एवढं दाखवू नाही शकत घाट, कारण की इकडे लेडीज पण आहेत. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकतात मस्त पैकी हे पक्षी आले तिकडं. आपण त्र्यंबकेश्वर मध्ये सध्याला. त्र्यंबकेश्वर मध्ये बघा, आपण ऋषिकेश मध्ये सध्याला. झाली ऋषिकेश मध्ये आपल्या आंघोळ. तिकडं इतकी हे काय म्हणते त्याला, इतकं गर्दी आहे हरिद्वारला. लय डेंजर गर्दी आहे बघा. लोक मस्त पैकी आंघोळ करून राहिले. दादा घेतलंय आता गंगाचं पाणी. ऋषिकेश मधली गंगा सगळीकडे एकच आहे. गंगा जी. चलो अभी चाललंय आता पुढच्या प्रवासाला. आता गंगोत्री इकडे जायचंय आपल्याला. आधी गंगोत्री लागन, मग देवी लागन, मग तिकडे केदारनाथ. चला पहिलं आता आपल्याला आहे ना देवप्रयाग, गंगोत्री, यमुनोत्री तिकडे ते पाणी घ्यायचंय. पण आता आपण निघालोय सोनप्रयागच्या दिशेने, जे इथून पूर्ण 200+ किलोमीटर आहे. आता ते झालं का तिथून पुढे आपली कठीण यात्रा चालू होईल बाबा केदारनाथची. आता जाताना आपल्याला गंगोत्री मध्ये भेटन, जे नद्याचा संगम आहे. जिथून गंगा तयार होती ना, 2 नद्या मिळून. तसे तर मागून येते बरं का सगळे नद्या मिळत, पण इतक्या लांब तर आपलं जाणं नाही व्हायचं. जिथून तिथे चाललोय आधी आपण. मग देवीचं दर्शन घेऊ. उत्तराखंडचे रक्षक ज्या देवीला मानलं जातं त्या देवीचं, आणि मग निघू वरच्या दिशेने आपलं हळूहळू. आता आहे ना गजाननला विचारलं, ते म्हणते बरं का 5-6 तास लागते. घाट आहे भयंकर. बघू आता काय काय.
थंडी वाजते का? मला वाजते. काय गेलंय त्याला. बापरे, काकड्याचं झालं इथं. काकडू पण हलून काय बाबाला माग नाही लागत बरं का. पण माझं असं होतंय फायनली ते स्वेटर घालायचं टाइम आलेला आहे. स्वेटर घालून चहासाठी थांबलोय. थोडा चहा घेऊ, थोडा नाश्ता करू, मग वर जाऊ. कारण की ना वेळ लागेल. हा या थोडा वेळ लागेल. नाही बेकार थंडी इथं. असं होतंय. तिकडे गेलो कसं होतं काय माहिती. आता लोक चाललेत बरं का. बघू शकता तुम्ही माग नजारे किती मस्त दिसू राहिले एकदम भारी. 4-5 दिन बाद देख लेना. अभी नेटवर्क तो मिलना चाहिए भाई ऊपर अपलोड करने के लिए. पहाड़ों के बीच में काय सुंदर नजारे. आणि त्याच्यावरून मस्त एक कप चहा भेटला म्हणजे विषय संपला. चला भाऊ, ट्रॅफिक व्हायच्या आत आपल्याला लवकर निघावं लागणार आहे. कारण की ना लय ट्रॅफिक झाली आहे. पहिले तो स्वेटर वगैरे काढतो मी आता आणि निघू लगेच. इतक्या हळूहळू चाललोय मी. लवकरच पोहोचत असतो असं वाटतंय. काय करू बोल, नजारे इतके मस्त आहेत. विषयच नाही करायचा. मला दाखवलं तर तू म्हणता नेमकी काय बघा. असा रस्ता आहे, इथून असा जातो. आणि इकडे बघा, वा रे वा, गंगा. हा तिथून ते तसं ते चमकत आहे का तिथं काहीतरी. इथं नदी अशी इथून अशी 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 चालू आहे तिकडं नदी. इतका मस्त आहे ना. एका माग इतके डोंगर आहे तिथं. देवप्रयाग इथून आहे ना 30 किलोमीटर राहिलंय बरं का. तिथं गंगा नदीचा हे होतो, उगम होतो. तिथून ना गंगा नदी चालू होती. 2 नद्याचं हे करून देवप्रयाग आहे ना इथून 30 किलोमीटर राहिलंय. चला टपकन जाऊ. आपली गाडी त्या तिथं आहे. कसं वाटतंय म्हणलं. लय भारी आहे एकदम. हो काय पहाड हा ना. इथं लयच याच्यात थांबलोय आम्ही. चला आता निघू टपकन जावं लागेल. बाबा लय गर्दी आहे. 2 व्हीलर वाले मस्त जाऊ राहिले. मला ते इथून बघायचं होतं. लय भारी होतं दिसत. चला आता डायरेक्ट वरच भेटू एखाद्या वेळेस. मध्ये नाही थांबणार मी शक्यतो आता. कारण की दुपार झाली ना लय ऊन पडन आणि लय ट्रॅफिक मध्ये बसतो ना आपण. चला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या पुढं काहीतरी असा नजारा आहे. माझ्या समोर काहीतरी असं आहे सध्याला. ते बघून माझंच मन तृप्त झालंय. दिसन बघा. दिसलं का देवप्रयाग. तिकडून नदी ती गंगा आहे. आता इथून सुरू झाली गंगा. हा ती बी एक हा अलकनंदा आणि भागीरथी दोन्ही मिळून झाली गंगा. तिथं बघ किती लोक आंघोळ करून राहिलेत. तिथं आंघोळ तिथं करून ही शांत वाहती आणि ती थोडी जोरात वाहती. आणि दोन्ही मिळून मग आपण याच्यात आंघोळ केली खाली आपण ना. हा आपल्याला आता जबरदस्त दिसतंय ते. हा पाणी घ्यायला भेटेल का तिथं. ते जाता येतं ना तिथं. पण कसं जायचंय काय माहिती. देवप्रयागला कुठून जाते काय माहिती. बघावं लागेल तिथे विचारून. चला बघू आपण. इथून थोडं स्पष्ट दिसतंय आता. मस्त दिसतंय इथून आता. त्या तिथं बाबा आहेत. ते जायचं पण कसं जायचं काय माहिती. काय मन भरून बघितलंय भाऊ आता देवप्रयाग. एक नंबर दृश्य आहे. एक नंबर. कसं आहे बाबा. एकदम भारी आहेत पुढं वरती. हा पण आपल्याला आता ते दिसतात का नाही काय माहिती. केदारनाथच्या दिशेने आहेत का नाही ते मला नाही माहिती. कारण की फर्स्ट टाइमच आलोय. मला काहीच इथं हे नाही. फर्स्ट टाइमच बघतोय. फर्स्ट टाइमच कळतंय बाबा इथं हे. इथं माहिती नव्हतं देवप्रयाग इथं आलाय. बोर्ड बघितलं मी तिथून ती नदी दिसली त्याच्यामुळे म्हणलं अरे बापरे. त्याचा बराच विषय आला. देवप्रयाग काय आहे ते माहिती होतं फक्त.
काहीच प्रदूषण नाही, काहीच नाही, कशाचं काहीच नाही, गाडी मात्राचं काहीच नाही, एकदम प्युअर. आणि पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता, एक ठिकाणी आहे ना एकदम असं निळसर हिरवट थोडा, आणि इकडून पूर्ण असं गढूळ पाणी, आणि दोन्ही मिळून पुढं चाललंय. आता काहीतरी स्पष्ट दिसतंय. थोडं पुढं आलतो, गाडी बी इथंच घेतली आता. तिथं ते पार्किंगला त्याला अडवणी करीत होते, त्याच्यामुळं बघा किती मस्त दिसतंय आता इथून. घाट आहे इथं, विषयच नाही करायचा. गावाची नदी डेंजर डेंजर काम चालू आहे, त्याच्यात काम चालू आहे, त्याच्यामुळे अजून धूळ उधळते. प्रकांती काम चालू आहे ना, वरती बसवायचे असे. चला हळूहळू हळूहळू चालतंय वर. आता धारी माताच्या मंदिराकडे चाललो आता बाबांनी प्रसाद वगैरे घेऊन. चला खाली दर्शन करून येऊ. त्याच्या देवीच्या दर्शनाला आपण चाललोय ना, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा सकाळी जर बघितली ना मूर्ती तर जवान दिसती, लहान मुलांवानी दिसती. दुपारी बघितली ना जवान दिसती, आणि रात्री बघितली ना म्हाताऱ्या बाईसारखी दिसती. असं आहे. सगळ्या उत्तराखंडचे जेवढे देव आहेत ना, तिथं दर्शन करायच्या आधी या देवीचं दर्शन घ्यावं लागतं, कारण की उत्तराखंडची रक्षक मानलं जाते या देवीला. जय माता, जय माधारी. पटापट इतकं पटापट नाही झालं, हळूहळू चाला. उतारच तसा आहे, पटापटात पळत आहे माणूस, डायरेक्ट उतारे. चढायच्या वेळेला थोडी तकलीफ होईना आता बाबांना, काय नाही. कसं झालं बाबा दर्शन? कसं झालं दर्शन? आई पण जाय ना घंट्याचे, एकदम मस्त दर्शन झालंय. आता आहे ना 4 वाजता आपल्याला तिथं सोनप्रयागला पोहोचायला. तिथं थोडा बघा, इथं बोटचे सुद्धा शेर आहे. पोहोचू मग बघू, तिथून डिसाईड करू मग रात्री चढायला चालू करायचं की सकाळी चढायला चालू करायचं. जर सकाळी 5 वाजता चढायला चालू केलं आपण तर दुसऱ्या दिवशी 5 नाही पण रात्र होईल. त्याच्यामुळे म्हणलं 12-1 वाजता चढायला चालू करू. बाबा पण म्हणून राहिले मी चढणार आहे. मग काय होतं तिथे गेलो बाबा इथंच चढायला कसं होतं काय माहिती, कारण की या इथं जायचंय आणि तुम्ही परत तसं जायचंय. या इथून दिसतं आता देवीचं मंदिर. मी आलोय नदीचं पाणी घ्यायला. इथं तर लय मस्त आहे. मी म्हणलं फरशी असेल, रेती आहे. इथे मस्त मंदिर दिसतं इथून. आता धारी देवी. हो, याच्यापेक्षा बेकार घाट मी कुठं नाही बघितला. गाडी फर्स्ट वर सुद्धा आपटू राहिली. आता तर बंदच पडली होती, नेमकी बॅटरी उतरलेली आहे. सेल्फ सुद्धा काम करीत नव्हता. कशी बाबाला विचार चालू केली गाडी. पोलीस ढकली माग रांग लागली, हाल चालले हो. चाललंय मागचे लोक म्हणत असतील मला आडीलं आणि ब्लॉक काढतोय बघा. रुद्रप्रयागच्या तिथं पोहोचलोय आम्ही. बघा इकडं आता बोगद्यातून जाणार आहे इकडून असं. हा मग इथं हीच नदी. मग इथं आपण बघितली तिकडं ती गंगा ही अलकनंदा बनली आहे. ही अलकनंदा आहे बर का. आणि ही आहे ना आपली ही आहे मंदाकिनी. ही मंदाकिनी आहे.
आणि पुढे जाऊन मग त्या ही अलकनंदा बनती. मग ती अलकनंदा मोठी आहे ना त्याच्यामुळं. तर हा या भुयर आहे नाही आता या भुयरातून चाललो आता आपण. चल मग. तिथं नाही यायची व्हिडिओ काढता मग एका हाताने जमाना भाऊ आपलं रिस्क काम नको घ्यायला आपलं हळूहळू चला आता. चला भाऊ आलोच खाली. पाणी घ्यायचं होतं जाऊन द्या थोडा उशीर होईल पण सगळं मस्त होईल. कुठून जायचं इथून चला चला. अरे बापरे, अरे बापरे. काय नितळ पाणी भाऊ. बरा आपला ड्रम. बापरे लय थंड आहे. पिलं तरी काय टेन्शन नाही. जबरदस्त आहे. ओके वाढलं काय पाणी. हो काय सगळे दगड गोल गोमटे गोल 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 मस्त पैकी. ओके 3 नद्याचं पाणी झालं आपल्याकडं. आता एक मेन गंगा जी देवप्रयाग पासून निघते ती अजून कुठं घेतलं होतं आपण विसरलो मी. हा एक अलकनंदाचं आणि आता हे एक 3 नदीचं नाव विसरलो मी परत. अलकनंदा आणि भागीरथी नाही वर गेलो होतो त्या नदीचं एक घेतलंय आता. तिथं काहीतरी चालू आहे ते. प्रवासातला पहिला पाऊस लागलाय आम्हाला. हे मी आहे ना कुठं घेतलं होतं आग्र्याला घेतलं होतं. मला माहित होतं इकडं पुढं कुठाना झाला तर विषय सांगलो. फक्त हे घ्यायचं विसरलं होतं. आता रेनकोट सुद्धा घेतलेत 100 रुपयाला एक. असं एवढा मोठा आहे. पाय बियचं नाही फक्त अंगाचा आहे पण पुरेसा आहे वरती जायला आपल्याला. याचं तर काही टेन्शनच मिटलं आता. हे लॉकरमध्ये राहणार फक्त तिथं जाऊस तर भिजलं नाही पाहिजे कारण की आभळलंय भयानक आले. तिकडं जायचं आहे आपल्याला. हे बघा चला आता टपाटपा हळूहळू. 2 वाजलेत बघा. 2 वाजता वातावरण असं कुठं बघितलं होतं का. इकडं फार गरमीने असं फार असं भिजत होतं गरमीने. इकडं पावसाने मस्त गार हवेत भिजू राहिलं तो. अरे वा. हेल्मेट काढून बोलून मग नको मी करून बर्फ ते काय ते पुढं. अरे यार पुढं बर्फ ते काय ते पुढं समोर बर्फाचा डोंगर. बर्फ आहे बाबा त्यो. बर्फ आहे त्यो. तुम्हाला कसं सांगू बर्फ आहे ते. बर्फ पांढरा फटाक दिसतंय. ढग वेगळे दिसतात लगेच. हा हा एकदम वरती ते इथं दिसलं का बर्फच आहे ना. अरे वा. एक इकडं बी इकडंच लय जबरदस्त आहे. पुढे गेल तो इथं इथं लय जबरदस्त आहे. अरे बापरे फायनली वाटतंय आता काहीतरी करतोय भाई. अरे बाप काय जबरदस्त आहे. जबरदस्त बघा किती मस्त आहे रस्ते ते. अरे याच्याच पलीकडनं बी आता ग्लेशियरचं बर्फाचा पाऊस दिसता. अरे इथं गर्दी झाली. हट 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 आहे ना स्पष्ट फुल भारी दिसतंय आता. हा ना बघा आता इथं स्पष्ट दिसायला लागलेत मस्त पैकी. इथं शुभम सोबत बोलतोय मी आता. चला भाऊ गाड्या वगैरे निघल्यात. चला जाऊ आता वर. पुढं तुम्हाला ग्लेशियर दिसत असते ना. आता धोक्या धोक्यात जायला लागले बरं का. पण असा रस्ता आहे ना मी कुठं बघितला नाही बरं का. माझा आवाज येतोय का नाही काय माहिती. क्लिअर बघा इकडं लोक शेती सुद्धा करते. पण विषय असा आहे की मस्त रोड आहे बघा. खाली डायरेक्ट खाई आहे इकडं. आता इकडं शहर आणि काहीतरी आलंय छोटं. लोक स्प्लेंडरवर सुद्धा येते ना. 16 किलोमीटरच राहिलं इथून. आता चालू होते शेतीला काय नाव माहिती. पायऱ्या पायऱ्या शेतीत म्हणतो मी त्यांना. आता मजा येते. चेहऱ्याला जाणार तुम्ही बघू शकतात. उद्या सोमवार आहे. उद्या आपलं
दर्शन होईन भोले बाबाचं. आता भोले बाबाचं नाही जरी झालं तर पण भोले बाबाचं मंदिर म्हणजे केदारनाथ मंदिरचं तर दर्शन आपलं आरामशीर होणार आहे. उद्या सोमवारचं वा 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 वा. फक्त जर नाही राहत चाललंय हे लॉजिंग आहे सगळे. आता इथं बघ किती मोठे डोंगर आहेत. वो कॅमेरा सुद्धा मावणार. लिटरली इतके मोठे डोंगर आहेत ना, लय जबरदस्त डोंगर आहेत. बघ इकडं हा रोड आहेत, कुठं दिसतच नाही किंवा नाही काय, एकदम पुढं गेला बघा. चला आता मी निघतो टपकनी फास्ट, कारण की माझ्या मागे ट्रॉफिक झाली ना, ते लोक इथे तिथे ठेवली आता गाडी पार्किंगच्या तिथं. आलोय फायनली आपण आता सोनप्रयागला. चला आता तिथं विचारावं लागेल लय ठिकाणी की बाबा ते खच्चरचं काय आहे, आपलं जे रजिस्ट्रेशन केलं होतं ना त्याचं काय आहे. त्याची तर वेळ जाईन. रूम घेतली आहे 1000 रुपयाला भेटली भरून. लईच 1700-1800 सांगत होते, पर बळ करू 1000 केलंय. चला आता बाबाकडे जाऊ आपण. इथं पार्किंग सगळी. 6 फाइनली सोनप्रयाग में पहुंच गए. उधर देखो पार्किंग. इथून जायचंय आपल्याला केदारनाथचा ट्रॅक करायला. इथून एक पूल लागतो, त्या पूल पासून आहे ना पुढे गेलं का टॅक्सी लागते. म्हणजे टॅक्सी घ्यायची तिथून 50 रुपये काहीतरी तिकीट तिचं, ते द्यायचं निघाल्यावर. हेलिकॉप्टर तर चालूच आहे ते बघा. हेलिकॉप्टर चालूच आहे. हेलिकॉप्टर बाबाची इच्छा आहे बरं का बसायची, पण विषय असा आहे की त्याला आहे ना रजिस्टर करावं लागतं आधीच ऑनलाईन. ते भेटत नाही आता असं अचानक, नाही तर खरंच बसवलं असतं. म्हणजे मी कच्चर बिच्चरनी मस्त गेलो असतो, नाही तर आम्ही दोघं हेलिकॉप्टरने गेलो असतो. ते म्हणले ते मला हे करायचं काय आता समजा. चला भेटला एक रूम भेटली मस्त. आता 1000 रुपये दिले गो, काय सांगू अवघड आहे. तुम्हाला सांगितलं मी खरं ते. आता आहे ना शिलाजीत इधर केसर सलाजी ओरिजिनल एक. चलो अभी बाबाला सोडलंय तिथं आहे ना. आपलं काय म्हणतात एक बॅग आहे ती आपण घेतली, ती बॅग घेऊन जायचंय वरती. बाबाला पण घेऊन जातो. 2 बॅगी नेल्यात आता. लय काय विकायला आहे भाऊ. जातानी मला ही केदारनाथची मूर्ती पण न्यायची. हे पण कितने काय भैया 100 रुपये का. अरे बर्फ वाला, अरे बापरे थोड़ा बर्फ है. सब मिलता है आप. चलो आता हे इथं हेल्मेट वगैरे घेऊन लय कंटाळी होती. किती वेळ 4 तास झाले बसले होते. रूम बघूच तर बॅग आता या रूम मध्ये आराम करते मध्ये. बरोबर हाय यहाँ पर है ना पार्किंग के लिए ना उधर के बंदे. चलो